नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये मिठाचा दिवा कसा लावायचा, का लावायचा व कधी लावायचा याबाबतची माहिती सांगणार आहे। तसेच मिठाच्या दिव्याने आपल्या जीवनात घडणाऱ्या सकारात्मक बदलांबाबत आज आपण जाणून घेणार आहे। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। मिठाचा दिवा लावल्यामुळे अखंड लक्ष्मीची प्राप्ती होते, तसेच आरोग्य व ऐश्वर्याचा लाभ होतो। मिठाच्या दिव्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा जाऊन सकारात्मकता येते। मिठाचा दिवा दर शुक्रवारी लावावा। दिवा पहाटे 5 ते 7 या वेळेत किंवा सायंकाळी 5 ते 7 या वेळेत लावावा। मिठाचा दिवा तुम्ही देवघरासमोर लावू शकता किंवा देवघरा शेजारी देखील लावू शकता। ज्या ठिकाणी दिवा लावायचा आहे तेथील जागा स्वच्छ पुसून घ्यावी। तेथे एक चौरंग किंवा पाट मांडावा, त्यावरती लाल रंगाचे कापड अंथरावे। त्यानंतर माता लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती असल्यास तिची तांदळावरती स्थापना करावी। ही सर्व पूजा मांडणी करत असताना एकीकडे आपला नेहमीचा तुपाचा दिवा लावून घ्यावा। तूप नसेल तर तेलाचा दिवा लावला तरी चालेल। त्यानंतर माता लक्ष्मीला स्वच्छता, सुंदरता अतिशय प्रिय आहे, नीटनेटकेपणा, टापटीपणा। त्यामुळे मिठाचा दिवा लावताना त्याची सजावट करणं खूप महत्त्वाचं असतं। सजावट म्हणजे काय तर फुलांची केलेली आरास माता लक्ष्मीला अतिशय प्रिय असते, त्यामुळे ही पूजा करताना आपल्याकडे थोडीशी फुलं असावीत। तर यासाठी आता मी इथे काय केलेलं आहे, पाटावर चौरंगावरती मी लाल कापड अंतरलं आहे। माझ्याकडे माता लक्ष्मीचा फोटो आहे, तो मी या ठिकाणी ठेवलेला आहे। फोटोचे देखील हळद कुंकू अक्षदा फूल वाहून पूजा करून घेतलेली आहे। आणि माता लक्ष्मीच्या समोर मी तामण घेतलेलं आहे। तुम्ही कोणत्याही धातूचं तामण वापरू शकता। या ठिकाणी त्याला देखील मी हळद कुंकू ओलं करून लावलेलं आहे। आणि या ठिकाणी अशी मोठी पंती घेतलेली आहे। हे बघा, नेहमीच्या पंत्या असतात त्यापेक्षा मोठी पंती घ्यायची आहे आणि त्या पंतीला सुद्धा कडेने आपल्याला हळद कुंकू लावून घ्यायचं आहे आणि त्या पंतीमध्ये खडे मीठ भरायचं आहे। लक्षात ठेवा, या ठिकाणी आपल्याला खडे मिठाचाच वापर करायचा आहे, त्यामुळे सगळ्यात मोठ्या पंतीमध्ये खाली आपण खडे मीठ भरून घेतलेलं आहे। त्यानंतर आपली जी रेग्युलर पंती असते ती पंती घ्यायची आहे आणि तिला हळदीचं लेपन करायचं आहे। हळद पाण्यामध्ये मिक्स करून त्या पंतीला आतून बाहेरून हळद लावून घ्यायचं आहे आणि तिला देखील कडेने कुंकवाचे पट्टे लावून घ्यायचे आहेत आणि थोडंसं सुकलं की मग ती आपल्याला पूजेमध्ये वापरायची आहे। आता याच्यामध्ये आपल्याला काय ठेवायचं आहे तर लवंगा, वेलदोडे, दालचिनी, तुमच्याकडे कोणतीही एक वस्तू असली तरी चालेल। तुम्ही फक्त लवंगा वापरल्या, फक्त वेलदोडे वापरले तरी चालू शकतं। तर मी तिसरी पंती म्हणजे एक छोटी आणखी एक पंती घेतलेली आहे, तिला देखील हळदीचं लेपन करून घेतलेलं आहे, कुंकवाचे पट्टे लावून घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये मी 2 वातीची 1 वात करून घेतलेली आहे आणि या पंतीमध्ये मी तेल टाकून दिवा प्रज्वलित करून घेणार आहे। या ठिकाणी लक्षात ठेवण्यासारखी एक गोष्ट म्हणजे आपल्याला पंतीमध्ये खूप तेल भरायचं नाही, साधारणतः तासभर चालेल एवढंच तेल किंवा तूप आपल्याला याच्यामध्ये भरायचं आहे। तुम्ही तेलाचा किंवा तुपाचा कोणताही दिवा या ठिकाणी लावू शकता। मी या ठिकाणी तेलाचा दिवा लावलेला आहे। लक्षात ठेवायचं आहे की तासाभरापेक्षा जास्ती वेळ हा दिवा चालला नाही पाहिजे, त्यामुळे मी या ठिकाणी थोडंसं तेल त्याच्यामध्ये घातलेलं आहे आणि दिवा प्रज्वलित केलेला आहे आणि कडेने बघा मी अशा प्रकारे फुलांची आरास केलेली आहे, म्हणजे की प्लेटमध्ये मी फुलं लावून घेतलेली आहेत, त्यामुळे वातावरण एकदम प्रसन्न आणि छान झालेलं आहे। आता हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर त्याला देखील आपल्याला हळद कुंकू अक्षदा वाहून घ्यायचे आहे, धूपदीप दाखवायचा आहे। आणि इथे आणखी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आता हे जे मीठ आपण पूजेमध्ये ठेवलेलं आहे त्या मिठाला अजिबात स्पर्श करायचा नाही।
तुम्ही घरात एखादा गोडाचा पदार्थ असेल तर तो नैवेद्य म्हणून माता लक्ष्मीला दाखवायचा आहे. नसेल साखर चालेल, दूध चालेल, काही तुम्ही गोडाचा नैवेद्य या ठिकाणी दाखवू शकता. अशा प्रकारे अतिशय साधी सोपी अशी ही पूजा आहे. तर ही पूजा आपल्याला अशा प्रकारे मांडून घ्यायची आहे आणि हा दिवा आपल्याला तासभर प्रज्वलित ठेवायचा आहे. जर तासाभरापेक्षा जास्ती दिवा चालत असेल, आपण घड्याळात बघायचे किती वाजलेले आहेत. जर तुम्ही संध्याकाळी करत असाल किंवा सकाळी करत असाल तर 5 वाजता जर दिवा लावला आहे तर 6 वाजता हा दिवा आपल्याला बंद करायचा आहे. त्यात थोडंसं तेल आहे तर तो आपोआप बंद होईल, परंतु जर तेल जास्ती तुम्ही घातला असेल तर मात्र फुलाने तो दिवा विझवायचा आहे 1 तासानंतर. आणि वरची पंती आणि खालची पंती काढून घ्यायची आहे आणि सगळ्यात शेवटच्या मोठ्या पंतीमध्ये जे खडे मीठ आहे ते तुम्हाला एका बाउलमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये ते मीठ तुम्हाला टाकायचं आहे. इथं आणखी एक काळजी घ्यायची आहे की मीठ जेव्हा आपण दुसऱ्या बाउलमध्ये म्हणजे पाणी भरलेल्या एका भांड्यात ओतणार आहे त्यावेळी मिठाला आपला स्पर्श होता कामा नये. आपण पंतीला धरूनच ते उचलायचं आहे आणि ती पंती त्या पाण्याच्या जे भांडं आपण पाण्याचं घेतलेलं आहे त्या भांड्यामध्ये ते मीठ ओतायचं आहे. त्यानंतर ते पाणी तसंच ठेवायचं आहे. त्यातलं मीठ वितळल्यानंतर आपण ते सिंकमध्ये ओतून द्यायचं आहे. अशा प्रकारे ही पूजा आपण करून घ्यायची आहे. जर शुक्रवारी तुम्हाला ही पूजा करायची आहे, सकाळी शक्य होत असेल सकाळी करा, संध्याकाळी शक्य होत असेल संध्याकाळी करा. खूप कमी वेळ लागतो पण ह्याचे रिझल्ट खूप चांगले आहेत. घरामध्ये खूप पॉझिटिव्ह वातावरण तयार होतं, त्यामुळे हा नक्की उपाय करायचा आहे. फक्त या ठिकाणी काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याची काळजी घ्यायची आहे. आणि परत पुढच्या शुक्रवारी ह्याच पंत्या तुम्हाला पूजेमध्ये वापरायच्या आहेत. असं नाही की प्रत्येक वेळी नवीन आणायच्या किंवा नवीन वापरायच्या, अजिबात नाही. ह्याच पंत्या तुम्ही प्रत्येक शुक्रवारी वापरायच्या आहेत. फक्त मीठ काढून तो स्वच्छ पुसून ठेवायचा आहे. तेच वेलदोडे लवंगा पुढच्या वेळेस पुन्हा त्याच वापरायच्या आहेत. आणि ज्याच्यात आपण तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावलेला आहे पुढच्या शुक्रवारी देखील तीच पंती आपल्याला दिवा म्हणून वापरायची आहे. अशा प्रकारे ही साधी सोपी सेवा करून माता लक्ष्मीला आपल्या घरामध्ये अखंड राहण्यासाठी प्रार्थना करायची आहे. आपल्याला संपूर्ण कुटुंबाला आरोग्य ऐश्वर्य लाभण्यासाठी मातेकडे प्रार्थना करायची आहे आणि आपल्या घरातले नकारात्मक वातावरण जाऊन सकारात्मकता येण्यासाठी माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे. अशा प्रकारे ही पूजा करायची आहे आपल्याला. तर हा होता मिठाच्या दिव्याचा उपाय किंवा मिठाचा दिवा कसा लावायचा याबाबतची माहिती. तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ नक्की मला कमेंट करून सांगा. अशा छान छान व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.